साहेब, मीच खून केलाय, असं कोणी पोलिसांसमोर कबूल म्हणजेच कन्फेस केलं, तर त्याला लगेच फाशी होते का? आपण पिक्चरमध्ये बघतो की पोलीस मारहाण करतात आणि आरोपी गुन्हा कबूल करतो. पण खरी कायदेशीर परिस्थिती काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. कायदा सिम्प्लिफाईडच्या या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. माझे नाव ॲडव्होकेट साहिल मोरे. भारतीय पुरावा कायद्यानुसार म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 चे सेक्शन 23 अंतर्गत पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. याचं कारण असं आहे की कायदा मानतो की पोलीस धाक, दडपशाही किंवा मारहाण करून असा जबाब तुमच्याकडून लिहून घेऊ शकतात. पण या गोष्टीला काही अपवाद आहे आणि इथेच मोठा ट्विस्ट आहे. जर आरोपीने पोलिसाला सांगितलं की मी खून केलाय आणि ज्या सुऱ्याने खून केला तो अमुक एका विहिरीत टाकलाय आणि पोलिसांनी तिथे जाऊन तो सुरा शोधून काढला, तर त्या जबाबातील सुरा सापडण्यापुरताचा भाग कोर्टात तुमच्या विरुद्ध पक्का पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो आणि या गोष्टीला आपण डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट असे म्हणतो. तर सारांश असा की पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीने केलेली कबुली ही त्याच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरू शकत नाही, पण त्या कबुलीच्या अनुषंगाने झालेली रिकव्हरी ही त्याच्या विरुद्ध प्रूव्ह होऊ शकते. अशाच माहितीसाठी मला फॉलो करा. थँक्यू.